बघत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ दे. आज आपण सातारला चाललोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बघा महाराज कसं पळत चाललं ते कीर्तनासाठी चालले निघाले आम्ही. आता आम्ही CNG भरायला थांबलो इथं. बघा लाईन इकडे लागलेली. महाराज थांबले बघा इकडे. महाराज थांबलेले आहेत इकडे. महाराज आणि पप्पा इथं. आणि बघा ही गाडी आमची जायची. आता CNG लावली इथं. बघा आता गाडी लावली आहे. भरायचं चालू करते बघा. लोणंदचा बाजार आहे आज. आता आम्ही पाणी प्यायला थांबलोय. पाणी घेत ते. आता आम्ही चहा प्यायला थांबलो या. चहा प्यायला गेले ते. बघा आता आम्ही बिस्किट खायला घेतलेले. बघा आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दिवस पण मावळायला लागलाय. गाव इथं पोचलोय.
गाडी थांबवली. आता कीर्तन आहे तिथं पोचलो आहे मी आत्ताच. गाडी लावत चाललो. आता आम्ही पोचलो इथं मंदिर आहे. इथं आता जेवण करायला आहे आम्ही. वगैरे जेवण करतो ते. आता आम्ही जेवण करायला बसलो इकडं. महाराज इकडे बसलो. आता आमचं जेवण झालंय. आता मोबाईल थोडा वेळ चार्जिंग लावणार आहे. आता रोडच्या पलीकडे चाललोय आम्ही. बघा आता कीर्तनाला सुरुवात होईल. इकडे आम्ही चाललोय आता. पुढे कंटिन्यू पाहत राहा. कीर्तन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला.
आपुला तू एका देव करुणी घ्यावा आपुला तू एक देव करुणी घ्यावा आपुला तू एका देव करुणी घ्यावा आपुला तू एका देव करुणी
परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पावन झालो चराचरी भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनं सुपिच्छ पुच्छ मस्तकं सुनादु वेणुमस्तकं अनन्तनागनागरं नमामि कृष्णसागरं अनन्तनागनागरं नमामि कृष्णसागरं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधारगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथम्। आपला तुलित देव करुणी घ्यावा तेणे विलीन जीवा सुख नो हे एरती माईके दुःखची जणीती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखची जणीती नाही आदि अंती अवसान विठ्ठल विठ्ठल। उभारल्यानंतर भगवंताचं नाम घ्यायचं, पण नाम घेत असताना नाम कसं घ्यायचंय भगवंताचं? अंतःकरणापासून घ्यायचं। कारण महाराष्ट्र ही भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आणि साधू संतांच्या भूमीमध्ये पहा पवित्रतेमुळे पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतो। हे पवित्र आणि पावन कुळामध्ये भगवंताचे दास जन्माला येत असतात। आपण कधी ऐकून का हो अमेरिकेत हा संत जन्माला आला? ऐकलं का? पण आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये किती संत होऊन गेले त्याची आपल्याला नोंद आणि नाव घेता येतील, सांगता येतील नाही। कारण पहा सांगायचं झालं तर चोखोबराय त्यामुळे चोखोबरायांचा जन्म झालाय। शुद्ध एकादशीसी देवे आंबा चाखला संतोषला देव जन्म चोखला लागला। पाडगावचा काकी सहज असं त्याच्या शेतामध्ये काही जरी पिकलं तरी प्रथम त्याचं एक अनुकरण होतं। प्रथम पांडुरंग परमात्म्याला नेऊन द्यायचा, नंतर घरात आणि बाजारात असं त्याचा क्रम चालू असायचा। आता त्याच्या शेतामध्ये आंबे पिकले, आंब्याची बाळी उतरवली, वैशाखाचा दिवस होता आणि आपल्या शेतातले दोन मजूर एक जोडपं नवरा बायकोचं त्यांच्या डोक्यावर दोन पाट्या दिल्या, एका पाटीत 25 एका पाटीत 25 असे 50 आंबे दिले आणि त्यांना सांगितलं जा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये आणि ही पाटी कडव्यांकडे द्या। पण आंबे देत असताना त्याने दोन्ही पाटीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली, या पाटीत 25 या पाटीत 25 आंब्यांची नोंद ठेवली आणि ते दिले। पण जात असताना रस्त्यामध्ये पुढे बाबा चालले होते, त्याच्यामध्ये त्यांची पत्नी चालली होती। जात असताना एक आजोबा त्यांच्या समोर आले आणि म्हटले बाबा 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा घास गेला नाहीये, अन्नाचा घास पोटामध्ये गेलेला नाहीये, काहीतरी तुमच्या टोपलीमध्ये दिसत आहे, जे काही आहे ते मला खाऊ घाला। तर त्या बाबाने सांगितलं माझ्या पाठीमध्ये आंबे आहेत पण हे पांडुरंग परमात्म्याला प्रसाद म्हणून देव करायचे, मी तुम्हाला देऊ शकत नाही। मग त्या बाबांनी मागं पाहिल्याच्या नंतर एक महिला स्त्री अंतकरण हळवं म्हणजे स्त्रीचं अंतकरण। मग त्या माईकडे आला, ताई तुझ्या डोक्यावर पाठी आहे, त्या पाठीमध्ये काहीतरी दिसत आहे, जे काही आहे त्यातलं मला काहीतरी देऊ कर। तिने सांगितलं हे आंबे आहेत, पांडुरंग परमात्म्याला प्रसाद द्यायचा आहे। पण तो हळहळला आणि त्याचं हळहळणं पाहून त्या महिलेला दया आली, तिनं टोपलीमधला एक आंबा घेतला, त्या बाबांना दिला आणि त्या बाबांनी तो आंबा सहज चोखला। चोखल्याच्या नंतर तो आंबा त्यांना थोडा आंबट लागला, म्हटलं ए बाई
पाटी पाहिली जाते तर नोंद केलेल्या आंब्याप्रमाणे एक आंबा कमी निघतो. पण दोघेही मजूर असल्याने चोरीचा आळा दोघांवर लागला. तो माणूस हळूहळू लागला की बाबा, आम्ही आंब्याची पाटी जशी डोक्यावर घेतली तशी इथे आणून ठेवली, आम्ही एकही आंबा घेतला नाही. आता आंबा कुठे गेला हे आम्हाला सांगता येणार नाही. विचार हळूहळू लागला. पण बडव्याने त्यांना शिक्षा द्यायचं ठरवलं आणि शिक्षा द्यायचं ठरवल्याच्या नंतर त्या मुलगीला दया आली. ती म्हणते, बाबा, रस्त्यात एक आजोबा भेटले होते, त्यांना आंबा देऊ केला. खोटं वाटत असेल तर त्या पदर खोचलेला पदर काढायला जातात. तर काय, शुद्ध एकादशी देवे आंबा चाखला, संतोषला देव जन्म चोखला. त्या आंब्याचं रूपांतर, चोखलेल्या आंब्याचं रूपांतर एका बालकामध्ये झालं होतं. कारण एकादशीचा दिवस होता आणि साक्षात पांडुरंग परमात्म्याने तो आंबा चोखला, म्हणून चोखापयाचा जन्म झाला. शुद्ध एकादशीची देवे आंबा चाखला. ही ताकद जर कुठं असेल, ही ताकद जर कुठं असेल तर ही फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतात. म्हणून आपला जो धर्म आहे, साधू संत कुठे जन्माला येतात, धर्म कुठे टिकला जातो, धर्म संस्थापना जर कुठे होत असेल तर ती फक्त महाराष्ट्राच्या भूमीत, भारतामध्ये होते. म्हणून आपल्या महाराष्ट्राला महत्व आहे. आणि पूर्वीच्या म्हणी पहा कशा सुंदर होत्या. सुंदर असा साधेसा असा. आता तुमचं आत्ताच कार्यक्रम संपलाय. आता आम्ही घराकडे निघणार आता लगेच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा. धन्यवाद.